गुड मॉर्निंग स्टुडंट. 8वी इतिहासमध्ये आज आपण 5वा पाठ पाहणार आहोत. सामाजिक व धार्मिक प्रबोधन. म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये आणि धार्मिक क्षेत्रामध्ये जे प्रबोधन झालेलं आहे, प्रबोधन म्हणजे विकासात्मक झालेला बदल. जो बदल होतो तो बदल विकासात्मक म्हणजे चांगल्या पद्धतीचा झालेला बदल, त्याला आपण प्रबोधन म्हणू शकतो. आणि भारतीय समाजातील आपल्याला सामाजिक व धार्मिक प्रबोधन या पाठामध्ये पाहायचं आहे. तर पाहूया. इंग्रजी शिक्षण. भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार झालेला आहे आणि या इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्वज्ञान यांचा प्रसार झालेला आहे. म्हणजे भारतामध्ये ब्रिटिश पूर्व कालखंडामध्ये ज्या पद्धतीने इंग्रजी शिक्षणाचा प्रसार झालेला होता, त्याच पद्धतीने नवनवीन कल्पना, नवनवीन तत्वज्ञान याचा सुद्धा भारतामध्ये प्रसार होऊ लागलेला होता. मग तसे पाश्चिमात्य विचार, संस्कृती यांची भारतीयांना ओळख झालेली आहे. आता इंग्रजी शिक्षणाची भारतामध्ये सुरुवात झालेली आहे. इंग्रजी शिक्षणाचा प्रसार झाला. इंग्रजांचे म्हणजे ब्रिटिशांचे किंवा पाश्चिमात्य राष्ट्रांचे नवे विचार, त्यांच्या नवीन कल्पना, त्यांचं तत्वज्ञान याची आता भारतीयांना ओळख होऊ लागलेली होती. आणि त्याच पद्धतीनं आता पाश्चिमात्य विचार, संस्कृती याची सुद्धा भारतीयांना ओळख झालेली होती. आपल्या भारतासारख्या राष्ट्रांना इतिहास आहे, संस्कृती आहे, पण त्याच पद्धतीनं आता आपल्याला पाश्चिमात्य राष्ट्रांचे विचार, त्यांची संस्कृती काय आहे, त्यांचे विचार काय आहेत याची सुद्धा ओळख आता भारतीयांना होऊ लागलेली होती. आणि यामुळेच भारतीय समाजाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रामध्ये बदल झाले. म्हणजे थोडक्यात आपल्याला इंग्रजी शिक्षणाशी आपला परिचय झालेला आहे. नवीन विचार, नवीन संकल्पना, पाश्चिमात्य राष्ट्रांचे विचार, त्यांचं तत्वज्ञान काय आहे, त्यांची संस्कृती काय आहे, त्यांचा विचार काय आहे याची आता भारतीयांना ओळख झालेली होती. आणि त्यामुळेच भारतासारख्या राष्ट्राच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रामध्ये बदल झालेला होता. आपल्या राष्ट्राची विशिष्ट अशी एक संस्कृती आहे, इतिहास आहे. परंतु आपण आता एका चाकोरीच्या बाहेर गेलेलो आहोत आणि पाश्चिमात्य शिक्षण, त्यांचे विचार, त्यांच्या कल्पना, त्यांचं तत्वज्ञान, त्यांची संस्कृती, त्यांचा इतिहास, त्या सर्वच गोष्टींचा आता आपल्याला परिचय झालेला आहे, ओळख झालेला आहे. आणि त्या राष्ट्रांच्या संस्कृतीचा परिचय आपल्याला झाल्यामुळे आपल्या राष्ट्राच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रामध्ये बदल घडून येऊ लागलेले आहेत. पण भारतीय समाजाचे मागासलेपण हे त्यांच्या अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, उच्चनिष्ठेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव याच्यामध्येच आहे याची जाणीव सुशिक्षित अशा भारतीय समाजाला होऊ लागलेली होती. म्हणजे इंग्रजी शिक्षणासोबत भारतीयांचा परिचय झालेला आहे. आणि या इंग्रजी शिक्षणासोबत भारतीयांचा परिचय झाल्यानंतर ज्या भारतीय तरुणांनी हे पाश्चिमात्य शिक्षण घेतलेलं होतं किंवा इंग्रजी शिक्षण घेतलेलं होतं, त्यांच्या आता लक्षात येऊ लागलेलं आहे की जर भारतीय समाज हा मागासलेला आहे तर हा भारतीय समाज मागासले राहण्यामागचं कारण काय आहे. तर आपल्या देशामध्ये अंधश्रद्धा होती, रूढीप्रियता होती, जातीभेद होती, उच्चनिष्ठ होता. म्हणजेच काही लोकांना हे उच्च मानलं जात होतं तर काही लोकांना हे कनिष्ठ मानलं जात होतं. भ्रामक कल्पना, नको त्या गोष्टीचा विचार करणं, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव म्हणजे एखाद्या गोष्टीचा चौकस पद्धतीने किंवा अत्यंत बारकाईने चिकित्सक वृत्तीचा अभाव यामध्ये होता. आणि याच गोष्टीची जाणीव आता सुशिक्षित अशा भारतीय समाजाला होऊ लागलेली होती. म्हणजे आपला भारत देश स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये मागासलेला राष्ट्र म्हणून ओळखला जात होता. आणि हा आपला भारत देश मागासलेला आहे याचं कारण जर काय होतं तर आपल्या राष्ट्रामध्ये असलेले अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, उच्च नीचतेचा अभाव, आपल्या राष्ट्रामध्ये असलेल्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव याच कारणामुळे आपला देश मागासलेला आहे याची जाणीव आता या नवशिक्षित तरुणांना किंवा सुशिक्षित भारतीय समाजाला होऊ लागलेली होती. मग या सर्व गोष्टींना सोडून जर आपल्या देशाला प्रगतीपथावर न्यायचं असेल किंवा आपल्या देशाचा जर विकास करायचा असेल तर त्यासाठी आपल्या देशातील किंवा आपल्या भारतीय समाजातील दोष व अनिष्ट प्रवृत्तीचे निर्मूलन करून मानवता, समता, बंधुता या तत्वावर आधारित नवसमाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. आणि आपल्या देशामध्ये अंधश्रद्धा होती, रूढीप्रियता होती, जातीभेद होता, उच्चनिष्ठता होती, चौकस चिकित्सक वृत्तीचा अभाव होता. या गोष्टीमुळे आपला देश मागासलेला देश म्हणून ओळखला जात होता. परंतु या मागासलेपणावर मात करून जर आपल्या राष्ट्राला पुढे न्यायचं असेल किंवा आपल्या राष्ट्राचा विकास साधायचा असेल तर त्यासाठी आपल्या भारतीय समाजामध्ये जे दोष आहेत, ज्या अनिष्ट प्रवृत्ती आहेत, त्यांचं संपूर्णपणे नायनाट केला पाहिजे किंवा यांचं संपूर्णपणे
निर्मूलन केलं पाहिजे आणि या एवढ्यावरच न थांबता म्हणजे समाजातील दोष व अनिष्ट प्रवृत्ती यांचं निर्मूलन करून एवढ्यावरच न थांबता मानवता, समता, बंधुता या तत्वावर आधारित एक नवसमाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. म्हणजेच मानवता, समता आणि बंधुता या तीन तत्वावर आधारित एका नव्या अशा सुशिक्षित अशा समाजाची निर्मिती करणं आता आवश्यक होतं. आणि जर आपण मानवता, समता, बंधुता यावर आधारित नवीन समाज निर्माण केला तरच आपल्या राष्ट्राचा विकास होऊ शकणार होता असं मत आता या सुशिक्षित भारतीयांचं होऊ लागलेलं होतं. पण भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागलेले. म्हणजे भारतीय समाजामध्ये जे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक असे विविध प्रश्न होते ते प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागलेले. आता भारतीय समाजामध्ये अनेक प्रश्न होते. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक असे हे जे प्रश्न होते हे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा हे प्रश्न दूर करण्यासाठी अनेक सुशिक्षित अशा विचारवंतांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. आणि तत्कालीन भारतामध्ये सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन म्हणून ओळखलं जातं. म्हणजे भारतीय समाजामध्ये जे वेगवेगळे प्रश्न होते ते वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी त्या सुशिक्षित भारतीयांनी आपल्या लेखणीद्वारे समाजामध्ये जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या काळामध्ये त्या सुशिक्षित भारतीयांनी समाजामध्ये ही जी जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला होता याच वैचारिक परिवर्तनाला किंवा याच वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असं म्हटलं जातं. आता बघा भारतीय समाजामधील धर्म सुधारणा आणि समाज सुधारणेचे पर्व म्हणजे तत्कालीन परिस्थितीमध्ये भारतामध्ये ज्या धर्म सुधारणा झालेल्या आहेत आणि हे संपूर्णपणे समाज सुधारणेचं पर्व होतं. त्यामुळे या धर्म सुधारणा आणि धर्म सुधारणेचे पर्व पाहूयात. म्हणजे धार्मिक क्षेत्रामध्ये जे काही बदल झालेले आहेत ते पाहूयात. सर्वप्रथम पाहूयात ब्राह्मो समाज. राजाराम मोहन रॉय. ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केलेली आहे. राजाराम मोहन राय यांनी इसवी सन 1828 मध्ये बंगाल प्रांतामध्ये या ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. राजाराम मोहन राय यांनी बंगाल प्रांतामध्ये इसवी सन 1828 मध्ये या ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. त्यांनी अनेक भाषा, धर्मग्रंथाचा अभ्यास केला होता आणि यातूनच त्यांची अद्वैतवादी विचारसरणी विकसित झालेली आहे. म्हणजे राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना इसवी सन 1828 मध्ये बंगाल प्रांतामध्ये केली आणि एवढ्यावरच न थांबता त्यांनी अनेक भाषा शिकलेल्या आहेत, अनेक भाषांचा अभ्यास केलेला आहे, विविध धर्मग्रंथाचा अभ्यास केलेला आहे आणि त्यातूनच त्यांची अद्वैतवादी विचारसरणी विकसित झालेली आहे. मग एकेश्वरवाद, उच्च नीच असा भेदभाव न पाळणे, कर्मकांडास विरोध करणे, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्राह्मो समाजाची तत्व होती. म्हणजे 1828 मध्ये राजाराम मोहन राय यांनी ज्या ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली होती त्या ब्राह्मो समाजाची ही तत्व आहे. एकेश्वरवाद, उच्च नीच असा भेदभाव न करणे, भेदभाव न पाळणे, कर्मकांडाला विरोध करणे. म्हणजे भारतीय समाजामध्ये ज्या अंधश्रद्धा होत्या, रूढीप्रियता होत्या त्या कर्मकांडाला विरोध करणे आणि प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्राह्मो समाजाची प्रमुख तत्व होती. आणि राजाराम मोहन राय यांनी सती प्रथा, बालविवाह, पर्दा पद्धती यांना विरोध केलेला आहे. सती पद्धती म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनंही त्या चितेमध्ये स्वतःचं आत्मदहन करून घ्यायचंय. बालविवाह, लहानपणीच मुलींचा विवाह करणं. पर्दा पद्धती म्हणजे पडद्याच्या आडूनच पुरुषांना बोलायचं, ही पर्दा पद्धत. याशिवाय विधवा विवाह, विधवा स्त्रियांना विवाहाची परवानगी नव्हती, परंतु हा विधवा विवाह स्त्रियांचे शिक्षण याचे त्यांनी समर्थन केलेले आहे. म्हणजेच राजाराम मोहन राय यांनी सती प्रथा, बालविवाह, पर्दा पद्धती या गोष्टींना विरोध केलेला आहे. याशिवाय विधवा विवाह करण्यास मान्यता देण्यात यावी, स्त्रियांनाही शिक्षण घेता यावं यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे किंवा त्याचं समर्थन केलेलं आहे. आणि कोलकाता या ठिकाणी त्यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केलेली आहे. म्हणजे विधवा विवाहाची, स्त्रियांचं शिक्षण यांचं त्यांनी समर्थन केलेलं आहे. विधवांच्या विवाहाला मान्यता देण्यात यावी, स्त्रियांनाही शिक्षण घेण्याचा अधिकार देण्यात यावा यासाठी त्यांनी समर्थन केलेलं आहे. आणि कोलकाता या ठिकाणी राजाराम मोहन राय यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे जागृतीही केलेली आहे. म्हणजे संवाद कौमुदी नावाचं वृत्तपत्र राजाराम मोहन राय यांनी सुरू केलेलं आहे आणि या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये जनजागृती घडवून आणण्याचं
प्रार्थना समाज. दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी इसवी सन 1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केलेली आहे. दादोबा पांडुरंग तळखर आपण पाहतो प्रार्थना समाज, परंतु दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी परमहंस सभेची स्थापना केलेली आहे आणि पुढे कालांतराने ही परमहंस सभा विसर्जित झालेली आहे. आणि ही परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर या परमहंस सभेमधील काही सदस्यांनी या प्रार्थना समाजाची स्थापना केली. म्हणजे इसवी सन 1848 मध्ये दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी परमहंस सभेची स्थापना केलेली आहे आणि कालांतराने ही परमहंस सभा विसर्जित झालेली आहे. आणि ही परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर या परमहंस सभेच्या काही सदस्यांनी पुढे प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे. आणि दादोबाचे म्हणजे दादोबा पांडुरंग तळखरकर यांचेच बंधू आत्माराम पांडुरंग तळखरकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली आणि ते प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष झालेले. पण या संस्थेत मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर यांनी सदस्यत्व घेतलेले आहे आणि त्यामुळे या प्रार्थना समाजाची प्रतिष्ठा देखील वाढलेली आहे. म्हणजे दादोबा पांडुरंग तळखरकर यांचे बंधू आत्माराम पांडुरंग तळखरकर हे या प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष झालेले आहेत आणि या प्रार्थना समाजाला मुंबई विद्यापीठामधील पदवीधर करून त्यांनी सदस्यत्व स्वीकारलेले किंवा मुंबई विद्यापीठातील तरुण हे या प्रार्थना समाजामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे त्या प्रार्थना समाजाची प्रतिष्ठा वाढलेली. यामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर राघव भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचं कार्य पुढे चालवले. म्हणजेच आत्माराम पांडुरंग तळखरकर यांच्या नंतर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे त्याचबरोबर डॉक्टर राघव भांडारकर यांनी पुढे या प्रार्थना समाजाचं कार्य सुरूच ठेवलेलं आहे. म्हणजेच आत्माराम पांडुरंग तळखरकर यांचा कालावधी संपल्यानंतर त्यानंतर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि डॉक्टर राघव भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचं कार्य पुढे चालवलेलं आहे. मूर्तीपूजेला विरोध करणे, एकेश्वरवाद, कर्मकांडाला विरोध ही प्रार्थना समाजाची तत्व होती. ज्या पद्धतीनं ब्राह्मण समाजाची तत्व होती त्याच पद्धतीनं मूर्तीपूजेला विरोध करणे, एकेश्वरवाद, कर्मकांडाला विरोध करणे ही या प्रार्थना समाजाची तत्व होती. आणि उपासना व प्रार्थनेवर त्यांचा भर होता. म्हणजे ईश्वर प्राप्तीसाठी उपासना व प्रार्थना या गोष्टीवर भर देण्यात यावा. प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनेक अनाथालये सुरू केलेली आहेत, स्त्रियांसाठी शिक्षण संस्था सुरू केलेल्या आहेत, कामगारांसाठी रात्रशाळा सुरू केलेल्या आहेत आणि दलितांसाठी ही संस्था सुरू केलेल्या आहेत. म्हणजे या प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये जी अनाथ बालके होती त्या अनाथ बालकांसाठी अनाथालय सुरू केलेले आहे. स्त्रियांना शिक्षण घेता यावं, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त व्हावा यासाठी स्वतंत्र अशा स्त्रियांच्या शिक्षण संस्था सुरू केलेल्या आहेत. कामगारांना शिक्षण मिळावं, कामगारही साक्षर व्हावेत यासाठी कामगारांसाठी प्रार्थनाशाळा सुरू केलेली आहेत. आणि दलित वर्गांना जे शिक्षण नाकारण्यात आलेले होतं त्या दलितांसाठी अनेक संस्थाही सुरू केलेल्या आहेत. पण या प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिस्प्ले क्लासेस मिशन या नवीन अशा संस्थेची स्थापना करून त्या अंतर्गत त्यांनी सामाजिक समस्या सोडवण्यावर भर दिलेला आहे. म्हणजे प्रार्थना समाजाचं कार्य पुढे आत्माराम पांडुरंग तळखरकर यांच्यानंतर प्रार्थना समाजाचं कार्य न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि डॉक्टर राघव भांडारकर यांनी चालवलेलं होतं. आणि त्याही पुढे जाऊन या प्रार्थना समाजाचे सदस्य असलेलेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिस्प्ले क्लासेस मिशन या नवीन संस्थेची स्थापना केलेली आहे. आणि या संस्थे अंतर्गत त्यांनी ज्या भारतीय समाजामध्ये ज्या सामाजिक समस्या होत्या त्या सामाजिक समस्या सोडवण्यावर त्यांनी भर दिलेला आहे. त्यानंतर पाहूयात सत्यशोधक समाज. या सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी इसवी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी सत्यशोधक समाजानं कार्य केलेलं आहे. म्हणजे समता, समाजामध्ये सर्वजण समान असावेत, समाजामध्ये समता म्हणजे या समतेच्या तत्वावर आधारित नवीन समाज निर्माण करण्यासाठी या सत्यशोधक समाजानं कार्य केलेले. म्हणजे समाजामध्ये प्रत्येकाचा दर्जा हा समान असावा या समतेच्या तत्वावर आधारित नवीन समाज निर्माण करण्यासाठी या सत्यशोधक समाजानं कार्य केलेलं आहे. इसवी सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे आणि समतेच्या तत्वावर आधारित नव समाज निर्माण करण्यासाठी या सत्यशोधक समाजानं कार्य केलेलं होतं.
याशिवाय स्पृश्यतेला विरोध केलेला आहे. त्याचबरोबर बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार देखील केलेला आहे. म्हणजे भारतीय समाजामध्ये जी अस्पृश्यता होती त्याला या सत्यशोधक समाजाने विरोध केलेला आहे. त्याचबरोबर बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार केलेला आहे. म्हणजे दलित वर्गाला किंवा बहुजन समाजाला शिक्षण नाकारण्यात आलेलं होतं, त्यांनाही शिक्षण मिळावं याचा पुरस्कार केलेला आहे. आणि स्त्री शिक्षण म्हणजे भारतीय समाजातील बहुजनांना आणि स्त्रियांना जो शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आलेला होता तो अधिकार त्यांना प्राप्त व्हावा यासाठी सुद्धा सत्यशोधक समाजाने कार्य केलेले आहे. पण महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. म्हणजे फक्त सत्यशोधक समाजाची स्थापना करून सामाजिक कार्य केलं एवढंच नाही, तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म असे अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. आणि या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन केलेले आहे. म्हणजे समाजामध्ये जनजागृती घडवून आणण्याचं कार्य या पुस्तकाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले. याशिवाय स्त्री पुरुष अथवा माणसा माणसांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालीरीतीवर त्यांनी कडक अशी टीका केलेली आहे. म्हणजे समाजामध्ये समता प्रस्थापित व्हावी यासाठी सत्यशोधक समाजानं कार्य केलेलं होतं. आणि त्यात ज्या भारतीय समाजामध्ये स्त्री पुरुष यांना भिन्न मानलं जात होतं, स्त्रियांचा दर्जा कमी मानला जात होता, पुरुषांचा दर्जा उच्च मानला जात होता, ही स्त्री पुरुष अथवा माणसा माणसामध्ये जो भेदभाव निर्माण करणाऱ्या चालीरीती होत्या त्यावर त्यांनी कडक टीका केली. म्हणजे स्त्री आणि पुरुष हे वेगवेगळे आहेत, कमी दर्जाचे आहेत, उच्च दर्जाचे आहेत. काही माणसामध्ये जातीवरून आधारित विषमता निर्माण झालेली होती. मग याच स्त्री पुरुषांमध्ये किंवा माणसा माणसामध्ये भेद निर्माण करणारी ही जी पद्धत होती या पद्धतीवर किंवा या चालीरीतीवर महात्मा ज्योतिराव फुले यांनी कडक अशी टीका देखील केलेली. त्यानंतर पाहूया आर्य समाज. स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती यांनी इसवी सन 1875 मध्ये या आर्य समाजाची स्थापना केली. आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती यांनी इसवी सन 1875 मध्ये त्या आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. सत्यार्थ प्रकाश हा वेदावर भाष्य करणारा त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. आणि सत्यार्थ प्रकाश या वेदावर भाष्य करणारा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून त्या जातीपातींना स्थान नव्हते. म्हणजे प्राचीन भारतामध्ये जो वैदिक धर्म होता तोच खरा धर्म आहे. आणि या वैदिक धर्मामध्ये कोणत्याही जातीपातींना स्थान नव्हतं. याशिवाय स्त्री पुरुष समानता होती. म्हणजे कुठल्याही जातीभेदाला थारा देण्यात आलेला नव्हता. आणि स्त्री व पुरुषांचा दर्जा देखील त्या वैदिक धर्मामध्ये समान होता असं प्रतिपादन त्यांनी केलेलं होतं. आणि वेदाकडे परत चला असे आर्य समाजाचं ब्रीद वाक्य होतं. म्हणजे जी वैदिक संस्कृती होती त्याच वैदिक संस्कृतीकडे किंवा आपल्या भारतीय संस्कृतीमधील वेदाकडे परत चला असं या आर्य समाजाचं ब्रीदवाक्य होतं. आणि आर्य समाजाच्या भारतभर शाखा उघडल्या गेल्या आणि आर्य समाजाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिक्षण संस्थाही उघडल्या गेल्या. म्हणजे या आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये झाली आहे. आणि त्यानंतर त्या आर्य समाजाची शिकवणी अनुसरून संपूर्ण भारतामध्ये या आर्य समाजाच्या वेगवेगळ्या शाखाही स्थापन करण्यात आलेल्या आहेत. आणि या आर्य समाजा अंतर्गतच ठिकठिकाणी अनेक शिक्षण संस्थाही उघडलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा समाज रामकृष्ण मिशन. स्वामी विवेकानंद. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी इसवी सन 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना केली आहे स्वामी विवेकानंद यांनी इसवी सन 1897 मध्ये त्या रामकृष्ण मिशनची स्थापना केली आहे. आणि रामकृष्ण मिशनने लोकसेवेची अनेक कार्य केलेली आहेत. आणि दुष्काळग्रस्तांना मदत, रोगी दिनदुबळ्यांना औषधोपचार करणे, स्त्री शिक्षण, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रात या रामकृष्ण मिशननं कार्य केलेलं आहे. आणि आज देखील या आधुनिक युगामध्ये सुद्धा रामकृष्ण मिशनचं हे कार्य चालूच आहे.
रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी इसवी सन 1897 मध्ये केलेली आहे आणि रामकृष्ण मिशनने लोकसेवेची अनेक कार्य केले म्हणजे समाजाच्या विकासासाठी समाजाच्या प्रगतीसाठी अनेक कार्य केलेले आहेत. त्यामध्ये दुष्काळग्रस्तांना मदत करणे, जे रोगी आहेत, जे दुबळे आहेत त्यांच्यावर औषधोपचार करणे, स्त्रियांच्या शिक्षणाचा पुरस्कार केलेला आहे. याशिवाय आध्यात्मिक उन्नती म्हणजे प्राचीन वैदिक साहित्य त्यासाठी या आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रात या रामकृष्ण मिशननं कार्य केलेलं आहे आणि आज देखील हे कार्य सुरूच आहे. तर स्वामी विवेकानंद हे उत्तम वक्ते होते आणि त्यांनी इसवी सन 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी जी विश्व धर्म परिषद भरलेली होती त्या विश्व धर्म परिषदेमध्ये त्यांनी हिंदू समाजाचं प्रतिनिधित्व केलेलं होतं. म्हणजे स्वामी विवेकानंद हे उत्तम वक्ते होते आणि ते उत्तम वक्ते असल्यामुळं इसवी सन 1893 साली अमेरिकेमधील शिकागो या ठिकाणी जी विश्व धर्म परिषद भरलेली होती म्हणजे सर्व राष्ट्रांमधील सर्व धर्माचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आलेले होते आणि हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व स्वामी विवेकानंद यांनी शिकागो परिषदेमध्ये केलेलं होतं. भारतातील तरुणांना उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश त्यांनी दिलेला आहे. स्वामी विवेकानंदांनी जे भारतातील तरुण होते त्या तरुणांना उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका असा संदेश दिलेला आहे. त्यानंतर पाहूयात स्त्री विषयक सुधारणा. म्हणजे भारतीय समाजामध्ये स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये भारतीय समाजातील स्त्रियावर अन्याय अत्याचार केला जात होता. त्यांना चूल आणि मूल एवढंच काम होतं आणि त्यानंतर मात्र स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये स्त्री विषयक ज्या सुधारणा सुरू झालेल्या होत्या आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये स्त्री विषयक कोणकोणत्या सुधारणा झालेल्या आहेत त्या पाहूया. ब्रिटिश सत्तेचा भारतात विस्तार झाला त्या काळात भारतातील स्त्रियांची परिस्थिती दयनीय होती. म्हणजे ज्यावेळेस ब्रिटिशांनी भारतामध्ये आपलं राज्य स्थापन केलं किंवा ब्रिटिशांनी भारतामध्ये आपल्या सत्तेचा विस्तार केला त्या काळात भारतातील स्त्रियांची परिस्थिती ही अत्यंत दयनीय होती. म्हणजे चूल आणि मूल अशी त्यांची परिस्थिती होती. म्हणजे घरामध्ये स्वयंपाक करायचा आणि मुलं सांभाळायची अशी दयनीय त्यांची परिस्थिती होती आणि त्यांना शिक्षणाचाही अधिकार नव्हता. म्हणजे परिस्थिती तर अत्यंत दयनीय होती आणि त्याबरोबर त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. समाजामध्ये त्यांना समानतेची वागणूकही दिली जात नव्हती. म्हणजे पुरुषाप्रमाणे त्यांना अधिकारही दिले जात नव्हते. याशिवाय बालविवाह, जरकुमारी विवाह, हुंडा पद्धती, सती प्रथा, केशवपण, विधवा विवाहास विरोध अशा प्रथा समाजामध्ये होत्या. म्हणजे भारतीय समाजामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान होतं. त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. समाजामध्ये समतेची वागणूकही दिली जात नव्हती. याशिवाय बालविवाह, जरकुमारी विवाह पद्धती, हुंडा पद्धती, सती प्रथा, केशवपण, विधवा विवाहास विरोध अशा अनेक वाईट चालीरीती भारतीय समाजामध्ये त्या काळात अस्तित्वात होत्या. आणि तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिंग याला सतीबंदीचा कायदा करण्यासाठी राजाराम मोहन राय यासारख्या समाज सुधारकांनी मदत केलेली आहे. म्हणजे स्त्रीविषयक सुधारणांमध्ये तत्कालीन लॉर्ड बेंटिंग यांना सतीबंदीचा कायदा करायचा होता आणि लॉर्ड बेंटिंग यांनी इसवी सन 1829 साली हा सतीबंदीचा कायदा केला आणि हा सतीबंदीचा कायदा करण्यासाठी राजाराम मोहन राय यांनी लॉर्ड बेंटिंग यांना मदत केली. म्हणजे भारतीय समाजामध्ये या ज्या अनिष्ट चालीरीती होत्या, सतीची जी पद्धत होती ती सतीची पद्धत बंद करण्यासाठी तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड बेंटिंग यांनी सतीबंदीचा कायदा केला आणि हा सतीबंदीचा कायदा करण्यासाठी राजाराम मोहन राय या समाज सुधारकांनी त्यांना मदत केलेली आहे. याशिवाय गोपाळ हरी देशमुख उर्फ त्यांना लोकहितवादी म्हणूनही ओळखलं जातं. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणूनही ओळखलं जातं. गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी शतपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केलेला आहे. गोपाळ हरी देशमुख किंवा लोकहितवादी आणि त्यांनी आपल्या शतपत्रामधून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला आहे. म्हणजे स्त्री आणि पुरुष यांना समाजामध्ये समानतेने वागवलं पाहिजे या गोष्टीचा त्यांनी पुरस्कार केलेला आहे. आणि इसवी सन 1848 मध्ये स्त्री विषयक सुधारणामध्ये इसवी सन 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींची
मुलींची पहिली शाळा काढलेली आहे आणि त्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांची साथ लाभलेली आहे. म्हणजे स्त्री शिक्षणासाठी अनेक समाज सुधारकांनी कार्य केलेलं होतं आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे इसवी सन 1848 मध्ये पुण्यातील भिडे यांच्या वाड्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठीची पहिली शाळा सुरू केलेली आहे आणि ही शाळा सुरू करत असताना त्यांना समाजामधून कडाडून असा विरोध झालेला होता, परंतु या कार्यामध्ये त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी त्यांना साथ दिलेली आहे. समाजामधील कर्मठ लोकांनी केलेली टीका निंदा पत्करून सावित्रीबाईंनी शिक्षणाचं कार्य सुरू केलेलं आहे. म्हणजेच पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांच्याकडे पाहिलं जातं आणि या मुलींच्या शाळेमध्ये मुलींना शिकवण्यासाठी समाजामध्ये जे कर्मठ लोक होते या कर्मठ लोकांनी अत्यंत कडाडून असा विरोध केलेला आहे. सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्यावर टीका केलेली आहे, त्यांची निंदा केलेली आहे आणि या टीकेला या निंदेला न झुगारता सावित्रीबाईंनी शिक्षणाचं मुलींना शिक्षण देण्याचं आपलं हे कार्य सुरूच ठेवलेलं आहे. महात्मा फुले यांनी स्वतःच्याच घरामध्ये बाल हत्या प्रतिबंध ग्रह सुरू केलेले आहे आणि केशवपनाची पद्धत बंद व्हावी म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी नागरिकांचा संप देखील लढवून आणलेला आहे. म्हणजे बाल हत्या प्राचीन भारतामध्ये किंवा स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये भारतामध्ये बाल हत्या केल्या जात होत्या आणि या बाल हत्या थांबाव्यात यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या स्वतःच्याच घरामध्ये बाल हत्या प्रतिबंध ग्रह सुरू केलेले आहे. याशिवाय पतीच्या मृत्यूनंतर स्त्रियांचे केस कापले जात होते आणि हीच केशवपनाची चाल बंद व्हावी यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुंबई या ठिकाणी या नागरिकांचा संप देखील घडवून आणलेला आहे. विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णू शास्त्री पंडित आणि वीरेशलिंगम पंतलू यांनी विशेष असे प्रयत्न केले. म्हणजे भारतीय समाजामध्ये विधवांना पुनर्विवाह करण्याची मान्यता नव्हती, परंतु या विधवांना पुनर्विवाह करता यावा यासाठी किंवा विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णू शास्त्री पंडित, वीरेशलिंगम पंतलू यांनी विशेष असा प्रयत्न केलेला आहे. आणि इसवी सन 1856 मध्ये लॉर्ड डलहौसी या ब्रिटिश अधिकाऱ्याने हा विधवा पुनर्विवाहाचा कायदा केलेला आहे. म्हणजे विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णू शास्त्री पंडित, वीरेशलिंगम पंतलू यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत. वीरेशलिंगम पंतलू आणि त्यांच्याच प्रयत्नामुळे या पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णू शास्त्री पंडित आणि वीरेशलिंगम पंतलू यांच्या प्रयत्नामुळे इसवी सन 1856 मध्ये लॉर्ड डलहौसी या ब्रिटिश अधिकाऱ्याने विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला आहे. त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक या वृत्तपत्रातून बालविवाह संमती वयाचा कायदा यावर परखड मते मांडली आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवलेली आहे. म्हणजे गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक या वृत्तपत्रातून बालविवाह संमती वयाचा कायदा यावर परखड मते मांडलेली आहेत. म्हणजे बालवयामध्ये जे मुलींचे विवाह केले जात होते किंवा लहानपणी जे मुलींचे विवाह केले जात होते त्याबद्दल गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक या वृत्तपत्रामधून परखड असं मत व्यक्त केलेलं आहे. शिवाय महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या देशामध्ये जी देवदासीची प्रथा होती, म्हणजे मुलीला लहानपणीच मंदिरामध्ये सोडायचं आणि तिनं आयुष्यभर देवाचीच सेवा करायची, त्या स्त्रीला देवदासी म्हणून ओळखलं जात होतं आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ही देवदासी प्रथा बंद व्हावी यासाठी मुंबई या ठिकाणी एका परिषदेचं आयोजन केलेलं आहे. याशिवाय ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्काचा पुरस्कार केलेला आहे. पहिली स्त्री लेखिका किंवा पहिला स्त्रीने लिहिलेला ग्रंथ म्हणजे स्त्री पुरुष तुलना ताराबाई शिंदे या मूळच्या बुलढाणा जिल्ह्यातील होत्या आणि ताराबाई शिंदे यांनी इसवी सन 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामधून त्यांनी स्त्रियांच्या हक्काचा पुरस्कार केला. म्हणजे स्त्रियांना भारतीय समाजामध्ये हक्क दिले जात नव्हते, अधिकार दिला जात नव्हता, समानतेची वागणूक दिली जात नव्हती, याचा पुरस्कार त्यांनी आपल्या स्त्री पुरुष तुलना या ग्रंथामध्ये केलेला आहे. ताराबाई शिंदे यांच्या नंतर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यामध्ये अनाथ बालिका आश्रम सुरू केलेला आहे. अनाथ मुलींसाठी अनाथ
बालिका आश्रम महर्षी गौरव केशव कर्वे यांनी पुण्यामध्ये अनाथ बालिका आश्रम सुरू केलेला आहे। विधवा परित्यक्त्या यांच्यासह सर्व महिलांना शिक्षण घेऊन पायावर उभे राहता यावं हा त्यांचा हेतू होता आणि त्यांच्या प्रयत्नातून 20व्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभं राहिलेलं आहे। महर्षी गौरव केशव कर्वे यांनी पुण्यामध्ये अनाथ बालिका आश्रम सुरू केलेला आहे आणि त्यानंतर विधवा परित्यक्त्या यांच्यासह सर्व महिलांना शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहता यावं हा त्यांचा हेतू होता। म्हणजे महर्षी गौरव केशव कर्वे यांनी अनाथ बालिका आश्रम सुरू केलेलं आहे, त्यांना शिक्षण देण्याचं कार्य सुरू केलेलं आहे आणि महिलांना शिक्षण देण्याचं कारण म्हणजे त्या महिला स्वतः स्वावलंबी व्हाव्या किंवा त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात हा त्यांचा हेतू होता आणि त्यांच्याच प्रयत्नामधून महर्षी गौरव केशव कर्वे यांच्याच प्रयत्नामधून पुढे 20व्या शतकामध्ये भारतामधील पहिले महिला विद्यापीठ सुरू झालेले आहे। पंडिता रमाबाई यांनी शारदा आश्रम या संस्थेची स्थापना करून दिव्यांग मुले मुली स्त्रिया यांच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे। म्हणजे ज्या पद्धतीने सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची सोय केलेली आहे, त्यानंतर ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे, त्याच पद्धतीने पंडिता रमाबाई यांनी शारदा आश्रम या संस्थेची स्थापना केली आहे आणि या संस्थेअंतर्गत त्यांनी दिव्यांग मुले मुली स्त्रिया यांच्या पालन पोषणाची संपूर्णतः जबाबदारी स्वीकारलेली आहे। म्हणजे जे अपंग मुले होती मुली होत्या आणि ज्या स्त्रिया होत्या त्यांच्या पालन पोषणाची किंवा त्यांना सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी पंडिता रमाबाई यांच्या शारदा आश्रम या संस्थेनं स्वीकारलेली आहे। त्यानंतर पंडिता रमाबाई यांच्यानंतर रमाबाई रानडे यांनी सेवा सदन या संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केलेला आहे। म्हणजे रमाबाई रानडे यांनी सेवा सदन या संस्थेची स्थापना केली आणि या सेवा सदन संस्थेच्या अंतर्गत त्यांनी स्त्रियांसाठी परिचारिका हा अभ्यासक्रम सुरू केला आणि त्यांनी स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून सरकारकडे मागणी देखील केली आहे। म्हणजे शिक्षणामध्ये त्यांनी परिचारिका हा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे आणि स्त्रियांना सुद्धा मतदानाचा अधिकार प्राप्त व्हावा अशी मागणी रमाबाई रानडे यांनी सरकारकडे केलेली आहे। मग स्त्रियांवर भारतीय समाजामध्ये स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत होता, त्या अत्याचाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनामधून वाचा फोडलेली आहे। महात्मा गांधींनी देखील स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केलेला आहे आणि स्त्रियांनी स्वातंत्र्य चळवळी दरम्यान मोलाचं योगदान दिलं होतं। म्हणजे भारतीय समाजामध्ये स्त्रियांवर जो अन्याय अत्याचार होत होता, त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता, स्त्री पुरुष समानता भारतीय समाजामध्ये नव्हता, चूल आणि मूल एवढंच कार्य स्त्रियांना होतं। मग हा स्त्रियांवर होणारा हा जो अन्याय होता हा अन्याय दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखणीचा उपयोग केलेला आहे आणि आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचं कार्य केलेलं आहे। त्याचबरोबर महात्मा गांधीजींनी सुद्धा स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केलेला आहे आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी महात्मा गांधीजींनी पुढाकार घेतलाय आणि भारतामध्ये ब्रिटिशांविरुद्ध जो स्वातंत्र्य लढा सुरू होता या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्त्रियांनी सहभाग नोंदवलेला होता किंवा या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्त्रियांचा सहभागी मोठा होता। त्या स्त्री सुधारणा चळवळीमुळे समाजातील अन्यायकारक प्रथा बंद पडण्यास मदत झाली, स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फुटली, स्त्रिया स्वतःचे विचार लेखनामधून मांडू लागलेले आहेत आणि शिक्षणामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांचं कर्तृत्व पुढून येऊ लागलेले आहे। म्हणजे भारतीय समाजामध्ये ही जी स्त्री सुधारणा चळवळ सुरू झालेली आहे, या स्त्री सुधारणा चळवळीमुळे भारतीय समाजातील अनेक अन्यायकारक प्रथा बंद झालेल्या आहेत। जसं की सती प्रथा होती ती बंद झालेली आहे, विधवा पुनर्विवाहाच्या कायद्याला मान्यता मिळालेली आहे। म्हणजे अशा ज्या काही अन्यायकारक प्रथा होत्या त्या अन्यायकारक प्रथा बंद पडलेल्या आहेत। त्याचबरोबर स्त्रियांच्या प्रश्नांना आता वाचा फुटू लागलेली आहे। म्हणजे लेखणीच्या माध्यमातून स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फुटू लागलेली होती आणि आता स्त्रिया स्वतःचे विचार लिखाणाच्या माध्यमातून मांडू लागलेले आहे आणि शिक्षणामुळे सुद्धा त्यांचं कर्तृत्व हे जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये खुलू लागलेलं होतं। म्हणजे आता स्त्रिया स्वतः लेखन करू लागलेल्या होत्या,
ताराबाई शिंदे यांनी इसवी सन 1882 मध्ये ज्या पद्धतीने स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिला होता, त्यांच्यानंतर अनेक समाज सुधारक स्त्रियांनी लेखन केलेले आहे आणि त्या लेखनाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या समस्या मांडण्याचं कार्य देखील केलेलं आहे. आणि या शिक्षणामुळे आता स्त्रियांनाही शिक्षणाचा अधिकार प्राप्त झालेला होता आणि याच शिक्षणामुळे स्त्रियांचं कर्तृत्व जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढून येऊ लागलेलं होतं. आणि त्याच परिस्थितीमध्ये श्रीमती इंदिरा गांधी या भारताच्या प्रधानमंत्री झालेल्या होत्या, म्हणजेच स्त्रियांचं कर्तृत्व त्या ठिकाणी पुढून येऊ लागलेलं दिसून येतं. त्यानंतर पाहूयात मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळ. आतापर्यंत आपण पाहिली ती स्त्री विषयक सुधारणा चळवळ, आता मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळ. अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्म सुधारणेला सुरुवात केली. म्हणजे मुस्लिम समाज हा मागासलेला समाज, भारतीय समाज ज्या पद्धतीने मागासलेला समाज म्हणून ओळखला जात होता, त्याच पद्धतीने मुस्लिम समाज हा सुद्धा एक मागासलेला समाज म्हणून ओळखला जात होता. आणि याच मागासलेल्या समाजामध्ये धर्म सुधारणेला सुरुवात करण्याचं कार्य केलेलं आहे जे अब्दुल लतीफ यांनी, म्हणजे मुस्लिम समाजामध्ये धर्म सुधारणेची सुरुवात अब्दुल लतीफ यांनी केली आहे. त्यांनी बंगाल प्रांतामध्ये द मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली किंवा द मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना अब्दुल लतीफ यांनी केली आहे. म्हणजे मुस्लिम समाजामध्ये धर्म सुधारणा घडवून आणण्यासाठी अब्दुल लतीफ यांनी बंगाल प्रांतामध्ये द मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केलेली आहे. अब्दुल लतीफ यांच्यानंतर सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन केलेले आहे. सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली आहे आणि पुढे याच मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचं रूपांतर अलीगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये झालेलं आहे. म्हणजे सर सय्यद अहमद खान यांनी द मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली होती. याच कॉलेजचं रूपांतरण पुढे अलीगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये झालेलं आहे. मग त्यांनी पाश्चिमात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. म्हणजे पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये जे विज्ञान होतं त्या विज्ञानाचा किंवा पाश्चिमात्य राष्ट्रामधील तंत्रज्ञानाचा त्यांनी पुरस्कार केलेला आहे. पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही असं सर सय्यद अहमद खान यांचं ठाम असं मत होतं. म्हणजे जोपर्यंत मुस्लिम समाज पाश्चिमात्य शिक्षणाचा आणि विज्ञानाचा अंगीकार करणार नाही, म्हणजे पाश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार, पाश्चिमात्य विज्ञानाचा, पाश्चिमात्य तंत्रज्ञानाचा म्हणजेच नवे विचार, नव्या संकल्पना यांचा स्वीकार जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत मुस्लिम समाजाचा विकास होणार नाही किंवा त्यांची प्रगती होणार नाही असं ठाम मत सर सय्यद अहमद खान यांचं होतं. सर सय्यद अहमद खान. त्यानंतर पाहूया हिंदू समाजातील सुधारणा विषयक चळवळ. हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून इसवी सन 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली. हिंदू समाजाला देखील भारतीय समाजामध्ये सन्मानाचं स्थान मिळावं यासाठी इसवी सन 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली आणि पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली. म्हणजे 1915 साली हिंदू महासभेची स्थापना झाली आणि त्यानंतर पंडित मदन मोहन मालवीय यांनी देखील बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली. पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली आणि हिंदू समाजामध्ये सन्मानाचं मानाचं स्थान मिळावं यासाठी इसवी सन 1915 साली हिंदू महासभेची स्थापना करण्यात आली. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी इसवी सन 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर या ठिकाणी स्थापना केली आहे. हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध व चारित्र्य संपन्न संघटना उभारणे हे त्यांचं ध्येय होतं. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी इसवी सन 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपूर या ठिकाणी केलेली आहे आणि ही संघटना स्थापन करण्याचा त्यांचा हेतू होता तो म्हणजे हिंदुत्ववादी जे तरुण आहेत त्या हिंदुत्ववादी तरुणांची एक शिस्तबद्ध व चारित्र्य संपन्न संघटना उभारणे हे त्यांचं ध्येय होतं. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी इसवी सन 1925 साली नागपूर या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केलेली आहे. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. व त्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या
पतित पावन या मंदिराची निर्मिती केलेली आहे आणि सहभोजनवादी कार्यक्रमही राबवलेले आहेत. म्हणजे हेडगेवार यांच्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सुद्धा रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मंदिरामध्ये मुक्त प्रवेश मिळावा यासाठी पतित पावन या मंदिराची निर्मिती केली आहे. म्हणजे हिंदू धर्मातील सुद्धा सर्व जाती धर्मांना मंदिरामध्ये मुक्त प्रवेश नव्हता आणि या सर्वच लोकांना मंदिरामध्ये मुक्त प्रवेश मिळावा यासाठी विदा सावरकर यांनी पतित पावन या मंदिराची निर्मिती केलेली आहे आणि सहभोजनवादी कार्यक्रमही राबवले. म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र बसून जेवण भोजनाचा आनंद घेण्याचा कार्यक्रम ही त्यांनी राबवलेला आहे. आणि आधुनिक भारताच्या इतिहासात प्रबोधनाचा हा आविष्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद या कल्पनांनी भारलेल्या सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली आणि तिचा अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत. म्हणजे आधुनिक भारत ज्यावेळेस घडून आलेला होता त्या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये प्रबोधनाचा हा आविष्कार अत्यंत महत्त्वाचा होता. म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये हा जो प्रबोधनाचा आविष्कार झालेला होता तो आविष्कार अत्यंत महत्त्वाचा होता. आणि स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद या नवीन तत्वांनी, या नवीन स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद या नवीन विचारांनी भारावलेले जे तरुण होते, जे सुधारक होते, त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये एक राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली. म्हणजे आता भारतीय तरुणांना, भारतीय सुशिक्षित तरुणांना स्वातंत्र्य काय आहे, समता काय आहे, राष्ट्रवाद काय आहे या नवीन मूल्यांची त्यांना ओळख झालेली होती. आणि याच मूल्यांची ओळख झाल्यामुळे या मूल्यांनी भारावलेल्या अनेक समाज सुधारकांनी राजकीय क्षेत्रामध्ये एक राष्ट्रव्यापी चळवळ उभी केलेली आहे आणि त्याच चळवळीचा अभ्यास आपण पुढील पाठामध्ये करणार आहोत. धन्यवाद.